आपल्याला दास्य करायचं आहे, आपल्याला सेवा करायची आहे, आपल्याला भिक्षुकांचं दास्य करायचं आहे, आपल्याला परमार्गाचं दास्य करायचं आहे. आणि जेव्हा जेव्हा हा दास्याचा विषय निघतो, खऱ्या अर्थानं मनाला अत्यंत जवळ असणारं आणि मनाला नेहमी छेद करणारं एक पात्र या माझ्या वाचनामध्ये आलेलं म्हणजे असं हजारे वादिराज प्रसंग आहे. परमार्ग हा चातुर्मासा करणे प्रत्येक गावोगावी दरगाव जात असतो. बाबांनी आज्ञा केली, परमार्ग होता, मार्ग भरलेला होता. बाबांनी आज्ञा केली की आता आपल्याला स्थलांतर करायचं आहे, आपल्याला चातुर्मासासाठी दुसऱ्या गावाला जायचं आहे. मग आता कुठे जायचं? तर तेव्हा रुद्धपूर श्री क्षेत्र परमेश्वरपुराला आपण चातुर्मासा करता जायचं असं ठरलं. असं ठरल्यानंतर बाबांनी विचारलं की परंतु एक अडचण आहे. सर्वांनी विचारलं, बाबा काय अडचण आहे? म्हणे ती पवित्र भूमी आहे जिथले रजकण आपल्यासाठी वंदनीय आहे, पूजनीय आहे. आणि ते रजकण एवढी ती भूमी पवित्र परमपवित्र असताना आपण त्या ठिकाणी 4 महिन्याच्या वास्तव्याला जायचं आणि तिथं गेल्यानंतर आपला जो काही सकाळचा प्रातःविधी राहील मग त्याची व्यवस्था कशी करायची, त्याच्यासाठी काय उपाययोजना करायची असा बाबांनी प्रश्न विचारला. सर्वांनी प्रश्न विचारला. आता त्याच्यावर उत्तर शोधावं लागेल म्हणून मार्गामध्ये एक महात्मे होते. बाबांनी त्यांना जवळ बोलवलं, त्यांना सांगितलं की अशी अशी व्यवस्था आहे. चातुर्मासा करता हा मार्ग आपला श्री क्षेत्र परमेश्वरपूर या ठिकाणी जाणार आहे. परंतु प्रातःविधीची प्रातःशौचाची ती व्यवस्था आपल्याला करायची आहे. कशी करायची? ज्या ठिकाणी आपण चप्पल घालून चालत नाही, ज्या ठिकाणी आपण थुंकत नाही, एवढी परमपवित्र जागा आहे, त्या ठिकाणी या गोष्टी कशा करायच्या? मग त्यासाठी काहीतरी उपाय शोधावा लागेल. मग त्यासाठी काय उपाय करायचा? यावर एका महात्म्याला बोलवलं. त्या महात्म्यांना सांगितलं की तुम्ही यावर काहीतरी उपाय करावा. म्हणे बाबा आपण आज्ञा करा, मी करतो. बाबांनी आज्ञा केली की जो रोज सकाळी रोज संध्याकाळी हे सर्व जी काही विष्ठा आहे किंवा जे काही सर्व घाण आहे ती जमा करायची आणि ती जमा करून आपल्या पाठीवर एक काठी टाकायची. त्या काठीवर एका बाजूने एक मणकं टाकायचं, एका बाजूने एक मणकं टाकायचं. जवळपास 400 मंडळीचा तो परमार्ग होता. या सर्व परमार्गाची ती विष्ठा त्या ठिकाणी, ती घाण त्या ठिकाणी जमा करायची आणि ज्या ठिकाणी श्री क्षेत्र परमेश्वरपूर आहे त्याच्या पलीकडे जवळपास 12 कोस जाऊन ती विष्ठा त्या ठिकाणी त्याची विल्हेवाट करायची. असं ठरलं. परमार्ग श्री क्षेत्र रुद्धपूरला आला. रुद्धपूरला आल्यानंतर रोजचा क्रम सुरू झाला आणि जसा मार्गाचा दिनक्रम सुरू झाला तसा या महात्म्यांचा देखील दिनक्रम सुरू झाला की रोज सकाळी ते सर्व काही व्यवस्था त्या ठिकाणी करायचे, सर्व विष्ठा ती घाण जमा करायचे. आपण विचार जरी करू, आपण त्या गोष्टीकडे पाहिलं तरी आपल्याला किळस उत्पन्न होते. परंतु तरीही एवढा घनघोर असा, एवढा कष्टमय असा व्यापार करण्यासाठी ती व्यक्ती सज्ज झाली आणि रोजचा दिनक्रम सुरू झाला. रोज ती विष्ठा घेऊन टाकायचे, 12 कोस अंतरावर जायचे, त्या ठिकाणी त्याची व्यवस्था करायची. दिवसामागून दिवस तोडले, बरेच दिवस गेले आणि बरेच दिवस गेल्यानंतर आता बाबांचा जो अंतसमन होता तो जवळ आला. मग आता प्रत्येक मार्गामध्ये व्यवस्था आहे की जुन्या अधिकरणानंतर कोणीतरी नवीन व्यक्ती त्या ठिकाणी त्या पदावर, त्या प्रतिष्ठेवर विराजमान झाली पाहिजे. मग आता नवीन व्यक्तीची निवड करावी लागेल. मग आता जी सोबतची जवळची जी मंडळी होती त्यांना वाटलं की आमची निवड बाबा करतील. परंतु बाबांनी एका दिवशी सर्व सभा भरवली, सर्व पोथीमध्ये विषय केला की आता माझा अंत समय मांडला, आता माझं काही खरं नाही. परंतु नंतर जाऊन पुढे जाऊन तुमच्यामध्ये वादावाद होऊ नये म्हणून मी तुम्हाला एका व्यक्तीची निवड करून देतो जो माझ्यानंतर ह्या परमार्गाच्या या गादीवर बसेल. प्रत्येकाला वाटलं की कुठेतरी माझ्याकडे शास्त्र जास्त आहे, माझं नाव घेतलं जाईल. कुणाला वाटलं माझ्याकडे व्यवहार जास्त आहे, माझं नाव घेतलं जाईल. त्या ठिकाणी हे महात्मे देखील होते, पण त्यांच्या मनामध्ये हा काही विचार नव्हता. त्यांच्या मनामध्ये फक्त एकच विचार होता की ज्यांच्यामुळे मला ईश्वर कळाला, ज्यांच्यामुळे मला परमार्ग कळाला, ज्यांच्यामुळे मला दास्य लाभलं, आज ते बाबा आपल्या सर्वांमधून जाणार आहे. आणि त्यांचं अचानकपणे नाव घेण्यात आलं. बाबांनी समोर बोलवलं आणि सांगितलं की माझ्यानंतर ही व्यक्ती ह्या प्रतिष्ठेवर विराजमान होईल. सर्वांना आश्चर्य झालं. इतकंच काय त्या व्यक्तीला देखील आश्चर्य झालं की मी तर अक्षर शत्रू आहे,
मी कधी पोथीला हात लावला नाही, कधी शास्त्राचा अभ्यास केला नाही आणि मी त्या गादीवर बसून करू तरी काय. परंतु त्या ठिकाणी बाबांची आज्ञा शिरसावरले मानणारी सर्व मंडळी होती. सर्वांनी आज्ञा मानली. काही दिवस लोटले आणि काही दिवसानंतर बाबांचा देहावसान झाला. 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, 3 दिवस गेला. 10वं आलं. दशक्रिया विधी देखील संपन्न झाले. दशक्रिया विधी संपन्न झाल्यानंतर आता परमार्ग व्यवस्था आहे. ती परमार्ग व्यवस्था काही कोणासाठी थांबणार आहे नाही. जुनी व्यक्ती गेल्यानंतर नवीन व्यक्ती त्या ठिकाणी विराजमान झालेली आहे. त्यांनी पुढचा कारभार सांभाळावा, हा त्याचा नियम आहे. दशक्रिया विधी झाली. दशक्रिया विधी झाल्यानंतर 11व्या दिवशी सर्वांनी ठरवलं की आता 10 दिवसाकरता पोथी बंद होती, आरती बंद होती, औषध पूजावसर बंद होता आणि म्हणून आता नवीन आचार्य आले आणि म्हणून पोथी देखील आता नव्याने सुरू झाली पाहिजे. पोथी देखील पहिल्या प्रकरणापासून सुरू झाली पाहिजे. म्हणून सर्वजण बाबांजवळ गेले, त्यांच्याजवळ गेले, त्या महात्म्यांजवळ गेले आणि त्यांना सांगितलं की आजपासून तुम्ही पोथीला सुरुवात करायची. आता नवीन आहेत म्हणून सुरुवातीपासून जे काही शास्त्र आहे त्या शास्त्राची सुरुवात करायची आहे. मग पहिलं जे प्रकरण आहे ते पूर्वी प्रकरण आहे. मग त्या पूर्वी प्रकरणापासून सुरुवात होणार आहे. 11वा दिवस उजाडला. दुपारचे 2:30 वाजले. पोथीची बेल झाली. पाहता पाहता 2:45 वाजेच्या सुमारामध्ये तो संपूर्ण सभागृह होता. तो संपूर्ण सभागृह पोथीसाठी, ते श्रवण करण्यासाठी, ते शास्त्र श्रवण करण्यासाठी त्या पूर्ण सभागृह पोथीसाठी, ते श्रवण करण्यासाठी, ते शास्त्र श्रवण करण्यासाठी त्या ठिकाणी येऊन जमले. सगळे त्या ठिकाणी बसले. आता 3 वाजता जायचं आणि तिथं जाऊन पोथी करायची. परंतु कधीही या महात्म्यांनी त्या शास्त्राच्या पुस्तकाला कधी हात लावला नाही, कधी लीळाचरित्राला हात लावला नाही. अक्षरशत्रू आहेत ना हो, वाचतील कसं? अक्षरशत्रू आहेत, सांगितलेलं समजेल कसं? 3 वाजायला 5 मिनिटं बाकी होती. आता जायचंय. अत्यंत मनामध्ये दुःख आहे की आता मी करू तरी करू काय. देवाजवळ गेले. देवाजवळ गेल्यानंतर भगवंताला प्रार्थना केली. हे भगवंता, अरे माझं काय चुकलं रे, माझं काय चुकलं? मी काय नाही केलं, या मार्गासाठी काय नाही केलं, मी तुझ्यासाठी काय नाही केलं आणि मला त्याची ही फलश्रुती झाली. अरे माझी इज्जत, माझी सर्व काही पाव तुझ्या प्रणाला आहे. मी काय करू, मला सुचत नाही. आता तूच तारणहार आहे, तूच दिलं ना मला. हे ऐश्वर्य तूच दिलं, हे वैभव तूच दिलं, मग याची उपाय देखील तूच शोधून दे. दंडसार उडू लागले, दंडसार उडू लागले आणि त्या ठिकाणी भगवंताच्या समोर नतमस्तक झाले. आणि तुम्हाला सांगतो, त्या ठिकाणी समोर एक दिवा होता. त्या दिव्यातून ती ज्योत बाहेर आली, त्यांच्या अंतःकरणामध्ये सामावली. 1 मिनिट बाकी होतं 3 वाजायला. तितक्यात एक भिक्षुक महात्मे आले आणि सांगितलं, बाबा आता 3 वाजणार, आता पोथीला सुरुवात होणार, आता तुम्हाला यावं लागेल. शब्द तरीही सुचत नव्हतं. काय करावं काही सुचत नव्हतं. काय होईल याची काही शाश्वती नव्हती. त्या ठिकाणी गेले, त्या ठिकाणी ते आसनावर विराजमान झाले. पाठांतर करणाऱ्याने सूत्र उच्चारण केलं. सृष्टी मध्ये कवनी करणे, मुंची चैना एके परमेश्वरे, तोची परमेश्वर निर्वेव निराकार असे, परी कृपा वसे सावेव साकार हो, अवतरे आपुले समुधान दे, ते दास्य मोच. दास्य मोच ह्या शब्दा ठिकाणी पाठांतर करणारी व्यक्ती थांबली आणि ह्या एका ओळीचं सूत्र, ज्या एका ओळीच्या सूत्राचं विश्लेषण आमच्या वचन संबंधाच्या वहीमध्ये एका पानाचं आहे. हे असं असलेलं हे एक वचनाचं सूत्र जेव्हा पाठांतर करणाऱ्याने उच्चारलं, तो जेव्हा ज्या ठिकाणी थांबला, त्या ठिकाणी त्या क्षणापासून बाबांची पोथीला निवृत्तन करण्याची, त्या वचनाचा अर्थ सांगण्याची सुरुवात झाली. ज्या वचनाचा अर्थ एका पानाचा आहे, त्या वचनाचा अर्थ त्या बाबांनी 6 महिने सांगितला. हा मानवाच्या गर्वाचा इतिहास आहे.